नमस्कार. आज आपण एका अशा वाक्याबद्दल बोलणार आहोत जे आपण सगळेच कधी ना कधी वापरतो, पण त्याच्यामागे एक मोठं वैद्यकीय सत्य दडलंय हे माहितीये का? आजचा आपला विषय आहे, बापरे, भीतीने खरंच जीव जाऊ शकतो? अगदी बरोबर. विचार करा, एखादा भीतीदायक सिनेमा बघताना किंवा कोणी मित्रानं मागून येऊन अचानक घाबरवलं की पटकन तोंडातून येतच, बाप रे, मी तर घाबरून मेलोच असतो. किती ओळखीचं वाटतंय ना हे वाक्य? पण इथेच खरा प्रश्न सुरू होतो. हे जे आपण इतक्या सहजपणे बोलून जातो, ते खराच फक्त एक वाक्प्रचार आहे, एक अतिशयोक्ती, की यामागे काहीतरी वैद्यकीय सत्य आहे? चला, आज आपण याचाच शोध घेऊया. भीती ही माणसाच्या अगदी मूळ भावनांपैकी एक आहे. खरं तर ती आपल्याला धोक्यांपासून वाचवण्यासाठीच तयार झालीय, आपलं संरक्षण करण्यासाठी. पण कधीकधी हाच आपला रक्षक, आपला भक्षक बनू शकतो. आणि त्या प्रश्नाचं उत्तर खरं सांगायचं तर थोडं धक्कादायक आहे. हो, मेडिकल सायन्स आणि मानसशास्त्रानुसार हे अगदी शक्य आहे. प्रचंड भीतीमुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. म्हणजे हा फक्त वाक्प्रचार नाहीये, तर एक वैज्ञानिक सत्य आहे. पण असं होतं तरी कसं? म्हणजे भीतीमुळे जीव कसा जाऊ शकतो? या सगळ्या मागे आहे आपल्याच शरीरातलं एक शक्तिशाली केमिकल. त्याचं नाव आहे ॲड्रेनालिन. आणि जेव्हा ह्या ॲड्रेनालिनचं शरीरात वादळ येतं ना, तेव्हाच हा सगळा जीवघेणा खेळ सुरू होतो. ही सगळी प्रक्रिया आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. बघा, जेव्हा आपल्याला खूप जास्त भीती वाटते, तेव्हा आपला मेंदू शरीराला एक सिग्नल देतो. फाईट ऑफ फ्लाईट मोड ऑन, म्हणजे लढा किंवा पळा. मग या धोक्याला सामोरं जाण्यासाठी शरीर रक्तामध्ये प्रचंड प्रमाणात ॲड्रेनालिन सोडतं. पण जर ही भीती प्रमाणात बाहेर गेली, तर हेच ॲड्रेनालिन एका ॲड्रेनालिन स्टॉर्ममध्ये, म्हणजे एका वादळात बदलतं. आणि यामुळे हृदय अचानक बंद पडू शकतं. ॲड्रेनालिन स्टॉर्म हे नावच किती भयानक आहे, नाही का? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ॲड्रेनालिनचा इतका मोठा डोस एकाच वेळी रक्तात येतो की तो हृदयाच्या स्नायूंसाठी अक्षरशः विषासारखा काम करतो. यामुळे हृदयाचे ठोके पूर्णपणे अनियंत्रित होतात आणि हृदय काम करणंच थांबवून टाकतं. विचार करा, जसं काही हृदयाला एक मोठा विजेचा झटकाच बसला आहे. आणि हो, ही काही हवेतली गोष्ट नाहीये. यावर जगभरात मोठं संशोधन झालेलं आहे. भीती आणि तणावाची ही जीवघेणी शक्ती अनेक अभ्यासांमधून सिद्ध झाली आहे. चला, यामागचं विज्ञान आणि त्याचे काही पुरावे बघूया. याबद्दल एका प्रसिद्ध फिजिओलॉजिस्ट वॉल्टर कॅनन यांनी संशोधन केलं होतं. त्यांनी याला वुडू डेथ असं नाव दिलं. त्यांच्या मते जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनावर हे ठसतं की आता आपला मृत्यू अटळ आहे, तेव्हा त्या प्रचंड भीतीमुळे तिची संपूर्ण मज्जासंस्थाच कुलमळून पडते. असंच एक उदाहरण म्हणजे ब्रोकन हार्ट सिंड्रोम. यामध्ये प्रचंड भावनिक ताण, जसं की दुःख किंवा भीतीमुळे हृदयाचे स्नायू इतके कमकुवत होतात की ते निकामी होऊ शकतात. आता हे सगळं विज्ञान झालं, पण याचा आपल्या रोजच्या आयुष्याशी काय संबंध? तर खूप जवळचा संबंध आहे, विशेषतः थट्टा मस्करी आणि प्रँक्सच्या बाबतीत. हल्ली आपण बघतो, गंमत म्हणून केलेले हे प्रँक्स कधीकधी ती जीवघेणी रेषा कधी ओलांडतात हे कळतही नाही. हे वाक्य नेहमी लक्षात ठेवायला हवं. जी गोष्ट एकासाठी गंमत असते, ती दुसऱ्याचा जीव घेऊ शकते. आपण सोशल मीडियावर बघतोच, भूताचे मुखवटे घालून किंवा अचानक विचित्र आवाज काढून घाबरवण्याचे व्हिडिओज. पण त्याचे परिणाम किती गंभीर असू शकतात याचा विचारच केला जात नाही. आणि काही लोकांच्या बाबतीत तर विशेष काळजी घ्यायला हवी, जसं की वृद्ध व्यक्ती, ज्यांना आधीच हृदयाचा काही त्रास आहे असे रुग्ण, आणि लहान मुलं. यांच्यासाठी अशी अचानक बसलेली भीती जीवघेणी ठरू शकते. आणि दुर्दैवाने भारतात अशा घटना घडल्या आहेत जिथे फक्त मस्करीत घाबरवल्यामुळे एखाद्या व्यक्तीला कार्डियाक अरेस्ट. मग आता प्रश्न येतो की या भीतीवर नियंत्रण कसं मिळवायचं? आणि महत्त्वाचं म्हणजे इतरांनाही या धोक्यापासून सुरक्षित कसं ठेवायचं? चला, आता आपण काही महत्त्वाच्या उपायांबद्दल बोलूया. समजा कधी अचानक खूप भीती वाटली, हृदयाची धडधड वाढली, तर काय करायचं? सगळ्यात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे शांतपणे लांब आणि खोल श्वास घ्या. असं केल्याने काय होतं, तर मेंदूला जास्त ऑक्सिजन मिळतो आणि रक्तात वाढलेल्या त्या ॲड्रेनालिनचा प्रभाव कमी व्हायला मदत होते. अगदी सोपी पण अत्यंत परिणामकारक पद्धत आहे ही. तर 3 गोष्टी कायम लक्षात ठेवा. 1. कोणाचीही गंमत करण्याआधी, प्रँक करण्याआधी त्यांच्या आरोग्याचा विचार नक्की करा. 2. स्वतःला कधी तीव्र भीती वाटली तर खोल श्वास घेण्यासारख्या ग्राउंडिंग तंत्रांचा वापर करा.
आणि तिसरं, जर भीतीमुळे वारंवार छातीत धडधडत असेल किंवा चक्कर येत असेल तर अजिबात वेळ न घालवता हृदयरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. म्हणजे बघा, भीती हे एक अदृश्य शस्त्र आहे. ते आपल्याला संकटांपासून वाचवतं, हे खरं आहे. पण त्याचा अतिरेक आपल्याच हृदयासाठी विषारी ठरू शकतो. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, मस्करी करा, पण जीवघेणी मस्करी नको. आता हा एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा. आज जी माहिती आपल्याला मिळाली आहे, त्याबद्दल आपल्या मित्रपरिवाराला कल्पना आहे का? गंमत म्हणून एकमेकांना घाबरवण्याआधी त्यांना यामागच्या धोक्याची जाणीव आहे का? ही माहिती त्यांच्यापर्यंत पोचवणं ही आपली जबाबदारी आहे. मनाचे खेळ या महत्वाच्या विषयावर आपल्याला अधिक माहिती दिली आहे मानसतज्ञ डॉक्टर अजित पाटील यांनी. त्यांचा संपर्क क्रमांक आपण स्क्रीनवर पाहू शकता. धन्यवाद. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.